आदिवासी पब्लिक तुम्हाला दाखवतो 9 ऑगस्टचं उद्याची तयारी। ही नाईटचं डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान डेकोरेशन आहे। तर माझ्या मागे जेवढं डेकोरेशन दिसतंय ते नाईटचं डेकोरेशन आहे। सो तुम्ही बघू शकता, आपण दिवसा खूप सेलिब्रेशन केलं आणि हे डेकोरेशन एक नाईटचं तुम्हाला ॲडव्हान्स म्हणून दाखवलं की अशा प्रकारे नाईटला डेकोरेशन पूर्णपणे केलेलं, पूर्ण लाईटिंग लावलेली आहे चारी बाजूंनी। स्मारक दिनानिमित्त युनोने जो 9 ऑगस्ट जागतिक दिन हा जाहीर केला आहे, त्याप्रमाणे सालाबादाप्रमाणे पेठ तालुक्यामध्ये सर्व आदिवासी बांधव, इतर व्यापारी वर्ग, इतर समाज यांचा उत्स्फूर्तपणे या आदिवासी 9 ऑगस्टच्या क्रांती दिनानिमित्त सहभाग असतो आणि अतिशय शांततेप्रेमाने हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे सादर केला जातोय। आपणा सर्वांना आवाहन करीत आहोत, जय आदिवासी, जय आदिवासी, जय जोहर, जय आदिवासी, जय जोहर, जय आदिवासी। तर आता आपण ठीक 12 वाजता आता एकदम फटाके फोडणार आहे आणि आपला जागतिक आदिवासी दिन एकदम मोठ्या उत्सवात सुरुवात करणार आहेत आपण। तर सर्वांनी जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय जोहर। संयुक्त राष्ट्राने युनोने जो आपल्याला हा दिवस साजरा करण्याचा आनंद दिला आहे, तो सर्वांनी आपण आनंदाने साजरा करायचा आहे। त्यासाठी हा सण तुमचाही आहे, माझाही आहे, सर्वांचा आहे। सर्वांनी एकत्र यायचं आहे। सर्वांनी सर्व संघटनेने, सर्व आदिवासी समाजाने, इतर समाजाने सर्वांनी एकत्र येऊन हा सण हा खूप उत्साहाने साजरा करायचा आहे। जय जोहर, जय आदिवासी, जय आदिवासी। सगळ्यांना जय आदिवासी। आज जागतिक आदिवासी दिन आहे, तरी आपण स्मारक इथे जमलेलो आहे दरवर्षीप्रमाणे आणि सगळ्यांचा उत्साह एकदम खूपच जोरदार आहे। तरी आता जागतिक आदिवासी दिनाला सुरुवात होईल आणि इथून रॅली निघणार आहे। थोड्याच वेळात रॉकस्टार बँड येणार आहे आणि इकडे सगळे आपले आदिवासी पारंपरिक वेशभूषा, नृत्य सगळ्यांची तयारी चालू आहे। बघू शकता तुम्ही रॅली। सगळ्यांनी आदिवासी दिनाचा लुक केलेला आणि रॅली निघलेली आहे मुलांची। प्रत्येकाने पारंपरिक असं वेशभूषा केलेली आहे आणि तात्याश्री आलेले आहेत आपले। सो आदिवासी नृत्य चालू झालेले आहेत, आता बघणार आहे आपण ते। रॅलीची सुरुवात आता थोड्या वेळात होईल। आदिवासी पारंपरिक तारपा सगळ्यांना टोप्या भेटलेल्या आहेत आणि आयोजक समितीचे कारण भेटलेले आहे। तरी झाला ना।
तरी इथं सगळेच ज्येष्ठ नागरिक आहेत पेठमधले आणि आता आपण आदिवासी झेंड्याचं झेंडारोहण करणार आहे. झेंडा फडकवल्यानंतर इथून पूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल. विजय असो. आणि ज्या गोष्टीची सगळ्यांना आतुरता होती तो क्षण आलेला आहे. बँड आलेला आहे रॉकस्टारचा. तरी तुम्ही गाडी बघू शकता. नवीन गाडी रॉकस्टार बँडची. तर पब्लिक राडा होणार. कोणी चढणार नाही. सर्वांनी कार्यक्रमात सामील व्हायचं आहे. कार्यक्रम हा आपल्या सर्वांचा आहे. कोणाला धक्काबुक्की झाली सर्वांनी समजून घ्यायची. जय जवान. मग राडा करायचं ना. कोणी बेलाला त्रास देणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. फिरा. रांजणच्या सर्व टीमकडून सर्व आदिवासी बांधवांना विश्व आदि दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. जय आदिवासी. आपका निशान क्या है मालूम है? ये मालूम? ये बताओ. आमुतीर कमटी बता दे आदिवासी भाया. हम आदिवासी भाया रे. सारी दुनिया में छाया रे. त्याला फोडला आपला कारभार तेच आहे. थंड अपना है शहरों का भूका वाकड़ा कशी रचना. गुलामों के छूटे हुए सर खुद ब खुद रास्ता बता दे. कोणी किती भी करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. कोणी किती भी करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. जन्म झाला तेव्हा गावाला.
आदिवासी, जय आदिवासी. तर बघितलं सगळ्यांचा उत्साह लहानपणापासून सगळ्यांनीच एकदम गेटअप केलेला आहे. खूप छान गेटअप होता. तरी आपण आता पुढं अजून मध्ये गावात जाऊ आणि प्रत्येकाने जसा गेटअप केला ते बघूयात. जय आदिवासी, जय आदिवासी, जय. तर पोशा हो आपल्याला रायडर 68 माणूस काय आपला द ग्रेट आदिवासी. आपण आता इथं आलो पेटमध्ये बरं का, आणि आपली इथं एकदम मोकार तुम्हाला मी सांगा राडा होणार वगैरे आहे. आता हे बघा हे पूर्ण आपले आदिवासी बांधव आहेत म्हणजे आता लेडीज वगैरे. आणि हे पातळ आहे ना, याला काय म्हणतात पातळच का फडके आणि सांगा नाजू नका काय म्हणतात याला दोंड्या फडकी. तर पोशाला हा जो आपला पेहराव आहे याला म्हणतात दोंड्या फडकी बरं का. आदिवासींमध्ये हे आपला पेहराव असतो. हॅलो यार मागा इकडं. हा थांब आलो बरं का आलो. हां हां पेठ कस्तुरबा गांधी निवासी वसतिगृह पेठ हे सर्व त्यांचे हे सभासद वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता विद्यार्थी आणि हे आपले सर वगैरे आहेत. आणि हे आपले द ग्रेट आदिवासी. जर सध्या फेमस असलेले आपले इंस्टाग्रामवरती आपले बोली भाषेतील गावठी भाषेतले रायडर पेठला आलेले आहेत. हे खरं तर हर्सुलचे आहेत, हर्सुलचे आहेत पण ते पेठला पण आले आहेत. तर पेठला आल्याबद्दल सगळ्यांना पेठकडून धन्यवाद. जय आदिवासी. जागा भेटत नाहीये. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचे जे कोणी आयोजन आहे त्यांनी गाडीच्या पाठीमागे जायचे. ना तर खूप दिवसापासून भेटायचं होतं. आज अचानक जागतिक आदिवासी दिनाला आमची भेट झालेली आहे. मला पण वाटायचं बरं का, म्हटलं आपला जो आदिवासी जो द रॉयल आदिवासी ग्रुप आहे म्हटलं कधीतरी भेटू. योगायोग आला पोशावर. तर एकदम हे जे तरी आपलं यांचा यूट्यूब चॅनल आहे त्याला पण फॉलो करा आणि आपलं पण हिंडप्रिया ब्लॉगर म्हणून चॅनल त्याला पण सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगर आलेले आहेत. कालच सतर्क पब्लिक गर्दी एवढी जबरदस्त आहे की पूर्ण पेठ जाम आहे. म्हणजे पूर्ण जवळपास 1 किलोमीटर पेठ आहे तेवढा पूर्ण गर्दी आहे. मुख्य रस्त्याला बघू शकता तुम्ही. मला दाखवतो. सगळीकडे फक्त लाल झेंडे आणि आदिवासी. आपले दिंडोरीचे मित्र सगळे पेठला आलेले आहेत. रॉकस्टार बघायलाच आले ना. आहेत आकाश भाऊ आमच्या आधीपासूनचे मित्र आणि त्यांची मित्रमंडळी. जय आदिवासी सगळ्यांना.
कुठला आहे मित्रांनो? कुठला तालुका कोणता? नाशिक. नाशिक डायरेक्ट पाहिलं ना पेठला डायरेक्ट नाशिकची पब्लिक आलेली आहे. कसं वाटलं पेठ आमचा? गर्दी मोकार आहे ना? ब्लॉगर आहे आपलं हिंड प्रिया ब्लॉगर म्हणून चॅनल आहे, त्याला व्हिडिओ येऊन जाईल संध्याकाळी. बघता बघता आपण जुन्या स्टँडवर आलो आणि जुन्या स्टँडपर्यंत गर्दी काही संपलेली नाही, पूर्ण गर्दी आहे सगळीकडे. आता इथं पंचायत समितीसमोर मेन प्रोग्राम आहे, आपण तो बघणार आहे, तो बघायला जाऊ. तिथं आदिवासी नृत्य वगैरे सगळेच कला पथक आलेले आहेत, ते आपण बघायला जाऊयात आता कोणत्या प्रकारे होत आहेत. तर राजू सरांचे आगमन झालेले आहे, त्यांनी वेशभूषा करण्यासाठी खूप टाइम लागला, बहुतेक सकाळपासून आहे तो. सकाळपासून आहे. राजू सर तुमचा डान्स केव्हा आहे? आम्हालाच नाही माहित, त्यांनाच माहिती नाही. जेव्हा त्यावेळेस तुमचं मिमिक्रीचा व्हिडिओ काय आहे का नाही तुझा? नाही तसं काय आपण काही तयारी केलेली नाही. ओके ओके ठीक आहे. त्याच्यामुळे मग बघू. मग कोंबडीची पिसा कुठून आणली आहे? कोंबडीची नाही, ते एक कबूतर बुरचून त्याची पिसा आणले ते. तर रांजाळच्या टीमने आताच जो ग्रुप डान्स केला त्याला आता पारितोषिक पण भेटलेलं आहे आणि खूप सारे बक्षीसं पण भेटलेले आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू शकता तुम्ही. बक्षीस भेटले म्हणून सगळे अपेक्षा आहे की संध्याकाळी काय खायचं, पार्टी देणार आहे का अनिल भाऊ? तरी हे सगळे रांजाळचे कलाकार आहेत. आपल्या जी वेबसिरीज सध्या चालू आहे रांजाळ ही, तर शर्ट दाखवा रे सगळ्यांनी, सकाळी बघितले ते. तर याच्यातले खूप मेंबर नाही आहे इथं, ते मेंबर येतीलच थोड्या वेळात, त्यांचा डान्स आहे. तर हे आहेत. तुमचं काही गाणं आहे का थोड्या वेळात? आहे ना, परफॉर्मन्स आहे ना आमचा. आमचा खतरनाक परफॉर्मन्स, डायरेक्ट स्टेज धडाधड धडाधड असं रेंगला बिंगला वाकू.
गाडी आणल्या गाण्यासाठी अं, मला वाटलं म्हणजे फाट्या पडायचं नाही. गेटअप भारी केला आहे कधी बसून ते तयार आहेत थोड्याच वेळात. कामगार कायद्यांच्या संदर्भातील असतील अशा अनेक प्रश्नांवर ह्या ठिकाणी मित्र हो आपल्याला ह्या येणाऱ्या काळामध्ये आवाज उठवायचा आहे. आज आमची माणसं जी काही चतुर्थी कर्मचारी असेल, तृतीय कर्मचारी असेल, शिक्षक असतील आणि अनेक ठिकाणी आता आउटसोर्सिंग ज्याला जे म्हणतात ना ठेकेदारी पद्धतीवर भरण्याची पद्धत या ठिकाणी जी काही सुरू झालेली आहे या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रचंड या ठिकाणी शक्तीने रोशन भेटलेला आहे आपल्याला. कसं आहे करंजाळीचे इकडे आलेले आहेत. करंजाळीला काय नियोजन आहे? काय वाटतं तुला रॉकस्टार बँड बघून कसं वाटलं? पेटला आवाज गर्दी जास्त आहे म्हणून. ओके ठीक आहे चल भेटूया. युट्यूबला टाकून जय आदिवासी भेटल्या म्हणून कसं वाटलं? एकदम मस्त भाऊ एकदम भारी वाटलंय. ठीक आहे. हे आपले फॅन भेटलेले आहेत तरी चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच करा. हो खूप सारा सपोर्ट करा. चला बघूया चालत. तर भाऊनी भारी गेटअप केलेला आहे. नाव काय तुमचं? रोशन वाळू शौरे, गाव कोणता? वेळे, ओके तालुका त्र्यंबकेश्वर. तालुका त्र्यंबकेश्वर. बघा त्र्यंबकेश्वरून डायरेक्ट आलेले आहे ते पेठला. धन्यवाद पेठला आल्याबद्दल पेठवासियांकडून. ही माझे मित्रपरिवार आहे आणि आम्ही एवढं लांब असं आलो की इथे चांगली जयंती होती. इकडे खूप चांगली जयंती, खूप गर्दी आहे वर्षी. गावामध्ये खूप गर्दी आहे आणि खूप चांगली जयंती होती त्यामुळे आम्ही सहकार्य करायचं. ओके ओके धन्यवाद आल्याबद्दल. जय आदिवासी. कुठून आलेले आहेत? हा, पेठचे जा आपले. आदिवासी जय आदिवासी. इंडिप्रिया ब्लॉगर. तर अशा प्रकारे कार्यक्रम संपलेला आहे. डीजे बंद झालेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम अजून चालू आहेत. तर बघूयात. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना शेअर नक्कीच करा व्हिडिओ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.